नमस्कार मित्रांनो, डिजिटल महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची, त्यामध्ये काय काय चुका टाळायच्या याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in या साईटवरती यायचं आहे. याची लिंक खाली सबस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर येथे लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचा म्हणजेच लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. संपूर्ण आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली कॅप्चा, येथे तुम्हाला हा कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठीची जी संमती असते ती संमती द्यायची आहे. म्हणजेच आपल्या आधार क्रमांकाची OTP आपल्याला टाकायचा आहे. तर इथे मी सहमत आहे असं करा आणि खाली OTP पाठवा या शब्दावरती क्लिक करा. OTP पाठवा केल्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तो OTP इथे टाकून घ्या आणि सबमिट करा या बटनाला क्लिक करा. OTP येण्यासाठी थोडा उशीर होऊ शकतो, तरी वाट पहा. मित्रांनो, शक्यतो केवायसी ही रात्री किंवा पहाटे सकाळी करून घ्या. सकाळी आणि रात्री साईट व्यवस्थित चालत आहे. OTP टाकून सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे नंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारलेला आहे. तुम्ही फॉर्म भरताना जर मॅरिड केलं असेल तर पतीचा टाका, अनमॅरिड केले असेल तर इथे वडिलांचा आधार क्रमांक टाका आणि नंतर त्या आधार क्रमांकाला जो मोबाईल लिंक आहे त्यावरतीही एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे कॅप्चा टाकून आधार प्रमाणीकरणासाठी संमती याला खाली OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचे आहे. मी सहमत आहे करायचं इथे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या नंबरवरतीही एक OTP सेंड होईल 6 अंकी. तो OTP इथे टाका आणि सबमिट करा. मित्रांनो, यानंतरची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे. तिथे काही चूक झाल्यास तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे व्हिडिओ हा लक्षपूर्वक पहा. इथे पाहू शकता तुम्हाला तुमच्या वडिलाचे पतीचे नाव आलेले आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, इतर मागासवर्गीय OBC. नंतर अशा संपूर्ण हे तर जाती आलेल्या आहेत. त्यामध्ये आपली जे कास्ट असेल ती निवडून घ्या आणि नंतर खाली इथे होय नाही हे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय पहा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत आहे इथे. म्हणजे इथे आपल्याला खाली ऑप्शनमध्ये होय करायचं आहे. इथे जर तुम्ही नाही केलं तर तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. इथे दोन्ही ठिकाणी मित्रांनो एकच शब्द लक्षात ठेवा, दोन्ही ठिकाणी होय करायचे आहे. एक विवाहित व एका विवाहित महिलेस लाभ घेत आहे का? होय. ह्या दोन्ही ठिकाणी होय केल्यानंतर खाली तुम्हाला उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटे आढळल्यास माहिती दिल्याप्रकारे सत्य कारवाईस पात्र आहे याला टिक करा, बरोबरची टिक करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर इथे तुमची KYC ही लाडक्या बहिणीची पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.